नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. 6वा अध्याय तत्त्वज्ञानाची चरमसीमा इथे आहे. राजयोग ह्याच्यात सांगितलं आहे. आत्मसंयम योगाचं नाव राजयोग आहे. आत्मसंयम योग हा योग सम्राट आहे. त्याचं सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. त्यामुळे हा 6वा अध्याय अत्यंत श्रेष्ठ आहे आणि अशा या अध्यायाच्या कळसाकडे आपण वळलेलो आहोत. आपल्याला कळस आपल्या दृष्टिक्षेपात आलेला आहे. एकूण या अध्यायाचे 47 श्लोक आहेत आणि आपले 44-45 श्लोक झालेले आहेत. आपला 2-3 श्लोक आपले राहिलेले आहेत. भगवान श्री योगेश्वरांची, व्यास महर्षींची आणि ज्ञानोबा माऊलींची असीम कृपा, त्यांचा वरदहस्त आपल्यावर आहे. कारण हे इतकं शिकणं, हे ऐकणं, श्रवण करणं, वाचन करणं, मनन करणं, ह्याला सगळ्याला पूर्वसुकृत लागतं श्रोते हो. हे नीट लक्षात ठेवा. ह्याला अगदी सहज घेऊच नका. ज्याचं पूर्वसुकृत असतं त्याला हे वाचन करण्याचं, ऐकण्याचं भाग्य लाभतं. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत केवळ योगेश्वरामुळे, केवळ माऊलींमुळे. म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पुढे जायचं आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जगद्गुरु महर्षी व्यास, त्यांचं व्यासपीठ यांच्यापुढे शिरसाष्टांग नमस्कार घालूया. त्यांचे शुभ आशीर्वाद घेऊया आपण. आणि त्यानंतर आपल्याला आता मंगळवार आहे. आज महापार्वती आईचं, महादेवीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. महिषासुरमर्दिनीसारखं सुंदर स्तोत्र नाही आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. कलियुगातले शुंभ दुष्ट राक्षस त्याचा नाश करण्यासाठी महापार्वती आई, महालक्ष्मी आई, महासरस्वती आई, महाकालिका आई, महादुर्गा आई आणि महिषासुरमर्दिनी आईची शक्ती आपण मागूया. त्यांच्या चरणी शिरसाष्टांग कृतज्ञपणे नमस्कार करून त्यांना प्रार्थना करू की आजच्या स्त्रीमध्येही शक्ती द्या. ह्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. भरजनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. काय आहे, काय आहे. बुधकौशिक ऋषींचं पदलालित्य पहा. भरजनं, अर्जनं, तर्जनं. अर्थ जाणून घ्या याचा एकदा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा श्लोक का म्हणायचा असतो. भवबीजानाम, या मोहरूपी संसाराचं भर्जन म्हणजे नाश होऊ द्या, ज्यांच्या स्मरणाने नाश होतो या मायामोहाचा. अर्जनम सुखसंपदाम, शारीरिक मानसिक आत्मोन्नतीच्या सुखाचा लाभ होतो. अर्जनम म्हणजे लाभ. आणि यमदूतानाम तर्जनम, मरणोन्मुख यातना देणाऱ्या यमदूतांना बोट दाखवलं जातं, म्हणजे त्यांना हाकललं जातं. ज्या रामनामाने तर्जनमेमृतानाम राम राम इति गर्जनम, राम 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 म्हणा हो. या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करूया. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. या सिद्धमंत्राला पाठ करा. मी दरवेळा ह्या मंत्र म्हटला की तुम्हाला सांगते. पुन्हा पुन्हा हा मंत्र मी याच्यासाठी म्हणते की सकल रोगांचा नाश होऊन सगळं आरोग्य मिळण्यासाठी हा मंत्र आहे. श्रीकृष्णाच्या चरणी शुभाशीर्वाद मागूया. आणि त्यानंतर आपल्याला माऊलीसाठी, ज्ञानेश्वर माऊलींसाठी वंदन करायचं आहे. पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्री विटे दयामृत रसो दधी न कुलकज्जले त्या किटे
प्रसाद पट झाकिता परिपरा गुरुचे थिटे म्हणून म्हणती भले न ऋण जन्म देचे फिटे. शेवटची ओळ आपण वापरतो. म्हणून म्हणती भले न ऋण जन्म द्यायचे फिटे. जन्मदात्र्या आईचं ऋण फिटत नाही. काही करा काही करा काही करा काही करा, तिचं ऋण फिटत नाही. पण फक्त जन्म देते तीच आई असते का हो? जी संगोपन करते ती आई असते. जी आपल्या त्यागाने विश्वाचं कल्याण करते ती पण आईच असते ना. ज्ञानोबा माऊली 12 वर्षाची सगळ्या विश्वाची आई हो. तिच्या ओंजळीमधनं जे शाश्वत अमृत पाझरतं आहे त्याचं सेवन करून विश्व आकंठ तृप्त झालं आहे. त्या ज्ञानोबा माऊलीचे ऋण कसे फेडणार? ती माऊली आपली, तिचे ऋण फिटत नाही. तिच्या ऋणातच राहायचं आहे, तिच्या ऋणातच राहायचं आहे आणि त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन करायचं आहे. अशा ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधले आपण 45वा श्लोक पाहिला होता गीतेचा, की ज्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की तो योगी परामगती, अनेक जन्म असा योगभ्रष्ट म्हणून जन्माला येतो आणि शेवटी परागतीला जातो. ओवी क्रमांक 465 पण आपली झालेली आहे की अशा प्रकारे हा योगभ्रष्ट ज्याची साधना आदल्या जन्मी अपूर्ण राहिली आहे तो असे 100 जन्मांच्या राशी 1000 जन्मांचे अडथळे ओलांडून मग तो मोक्षगतीला प्राप्त होतो. यानंतर आपण पुढचा श्लोक पाहूया. आपण त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की योगभ्रष्ट एकाच जन्मात त्याला मुक्ती मिळत नाही, पुष्कळ जन्म जावे लागतात. त्यांनी सांगितले 100 जन्मांच्या राशी 1000 जन्मांचे अडथळे त्यालाही पार करावे लागतात योगभ्रष्टाला. आपण तर कुठल्या कुठे आहोत. 84 लक्ष आपला जो योनींचा आकडा आहे तो आपल्यासाठी योग्य आहे. केव्हा तरी कुठेतरी लागला खडा तर लागला, नाही तर चालले. जन्म मरणाच्या चक्रात आपण आहोत. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पुष्कळ सुकृत करावं लागतं तेव्हा ती आवड निर्माण होते. ओवी क्रमांक 466. म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतिये बैसे राणीवे विवेकाचिये. म्हणून साधन जात अवघे, सगळे उपासनेची साधनं, सगळी उपासना अनुसरे तया, सगळी साधनं सगळी उपासना आपोआप त्याच्या शरीरात येते, त्याच्या पाठोपाठ येते. अनुसरे म्हणजे त्याने विचार केला की साधना आठवली, विचार केला की उपासना आठवली, आठवतं त्याला आपोआप आपोआप आपोआप. अनुसरे स्वभावे मग आयतिये बैसे राणीवे. राणीव म्हणजे सम्राटपद, राज्य. मग तो विवेकाच्या राज्यपदावर सम्राटपदावर आरूढ होतो. पूर्वजन्मीची साधना आहे त्यामुळे या जन्मामध्ये साधना करायची म्हटली तर ते साधनेचा सगळा अभ्यास, उपासनेचा अभ्यास आपोआप 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 त्याच्या मनात बुद्धीत स्फुरतो, प्रगट होतो आणि मग तो विवेकाच्या राज्यावर बसून राज्य करू लागतो. विवेक म्हणजे सद्विचाराच्या राज्यावर तो बसतो. आत्मसंयम योग किंवा योगभ्रष्टाचं वर्णन चाललं आहे. ओवी क्रमांक 467. पाठी विचारतिया वेगा तो विवेक ही ठाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय. मग काय होतं पुढे? मग विचारती या वेगा, त्याच्या विचार करण्याची जी गती आहे ती प्रगती होते. म्हणजे विचारांचा वेग वाढतो, विचारांचा वेग वाढतो. मग विवेक ही ठाके मागा, त्या विचारांचा त्याच्या वेग इतका वाढतो इतका वाढतो इतका वाढतो की तो विवेकही मागे पडतो, सद्विचारही मागे पडतात. काय विचारांचा वेग असेल? मनाचा वेग असतो माहिती आहे आपल्याला, पण मनातल्या विचारांचा वेग इतका वाढतो की विवेक मागे पडतो. मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय, मग जे विचारांच्या पलीकडे आहे अशा परब्रह्माशी तो एकरूप होतो. आधी त्याच्या विचारांची गतीची प्रगती होते, विलक्षण वेग वाढतो विचारांचा. त्या विचारांच्या वेगामध्ये विवेक पण मागे पडून जातो आणि मग जे विचारांच्या पलीकडे आहे हो, जे शब्दातीत आहे, जे नादातीत आहे, जे गुणातीत आहे, जे अगोचर आहे, अशा परब्रह्माशी तो एकरूप होऊन जातो. गेला, सगळ्याच्या पलीकडे गेला आणि परब्रह्माशी तो एकरूप झालेला आहे. ओवी क्रमांक 468. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण आपण पुरे आकाशही. शरीरात काय घडामोडी होतात, इतकं होतं की त्याचे विचार वाढतात, त्याच्यानंतर तो परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. विवेक बाजूला पडतो आणि तो परब्रह्माशी एकरूप होतो. आता काय होतं आतमध्ये, काय होतं शरीरात, काय खेळ चालू आहे बघा.
मनाचे मेहुडे विरे. त्याच्या मनामध्ये जे मेघ असतात ते मेघ विरून जातात. मनाचे मेघ ही माऊलींची सुंदर उपमा आहे मनाला दिलेली. बहिणाबाईंनी केलं सुंदर काव्य, पण माऊलींची ही उपमा उदात्त आहे हो, फार सुंदर उपमा आहे. मनाचे मेघ म्हटलेलं आहे. काय सुंदर आहे. मेघ येतात जातात येतात जातात, मन तसंच असतं हो. कधी या विचारात, कधी त्या विचारात, कधी इथे कधी तिथे. तर हे मनाचे मेघ विरून जातात, मनामध्ये येणारे विचार विरून जातात. पवनाचे पवन पण सारे, प्राणवायूचे प्राण निघून जातात, म्हणजे प्राणवायूमधली शक्ती निघून जाते. आपण मुरे आकाशही, म्हणजे मनातले विचाररूपी मेघ ढग नाहीसे होतात. प्राणवायूला प्राणपण राहत नाही आणि आकाशसुद्धा जागच्या जागी विरून जातं. आकाश म्हणजे मस्तक आकाश श्रोते हो. शरीर पंचमहाभूतांचं बनलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, जे मस्तक आकाश आहे ते तिथल्या तिथे विरून जातं. इतके त्याचे भूत शरीरातले महाभूत नष्ट होतात आणि कसं हलकं फुलकं शरीर होऊन जातं ते योगभ्रष्टाचं. ओवी क्रमांक 469. प्रणवाचा माथा बुडे ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोलो बहुडे तया लागी. प्रणवाचा माथा बुडे. आणखी काय होतं? प्रणव म्हणजे ओंकार. ओंकाराचा माथा म्हणजे ओंकारावर असलेली अर्धबिंदू मात्रा. ओम काढतो आपण, त्याच्यावरती अर्धाचंद्रन बिंदी असते, त्याला माथा म्हणतात. म्हणजे ओंकारामधला अर्धमात्रा बिंदू, ज्याला आपण नादबिंदू म्हणतो, तो सुद्धा बुडून जातो. इतकी त्याची ताकद वाढते की तो बिंदू बुडून जातो. आणि इतक्यात काय होतं? ये तुले अनिर्वाच्य सुख जोडे. ज्या सुखाचं वर्णन शब्दात करता येणार नाही, वचनाय अयोग्य हा अनिर्वचित, बोलताच येणार नाही, शब्दच वापरता येणार नाही, असं महासुख, श्रेष्ठ सुख त्याला मिळतं. जोडे म्हणजे त्याला मिळतं. म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी. असं सुख त्याला मिळाल्यावर त्याची वाचा बंद पडते. म्हणून आधीचं बोल बहुडे. बोल म्हणजे वाचा, शब्द म्हणजे शब्दाची प्रवृत्तीच होत नाही, शब्दच बंद पडतात. तिथे शब्द बंद पडतात. अरे बापरे, बोलतच नाही तो योगी. काय भाग्यवान. आम्हाला तर मौनाचा दिवस ठरवला तरी मौनने बाळगता येत. आणि बोलणं तर आपल्याला काय, प्रत्येक शब्द मनात आली की बोलायची, मनात आली की बोलायची. त्याचा विचारही आपण करत नाही की मी बोलतो हे योग्य आहे का. आलं मनात की बोलायचं. हा योगी, त्याचं अशी स्थिती आहे की ओंकाराचा नादबिंदू बुडतो, महासुख त्याच्या दारी येतं, ब्रह्मानंद येतो त्याच्या दारी, आणि म्हणून शब्दांची प्रवृत्ती बंद पडते आणि तो मौन बाळगतो. शब्द त्याच्या मुखातनं उमटत नाही. ओवी क्रमांक 470. ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीसी गती, तया अमूर्तीची मूर्ती होऊनी ठाके. असा तो ब्रह्मीची स्थिती, परब्रह्माची स्थिती, सकळ गतीची गती. परब्रह्माला प्राप्त होणं म्हणजे विश्वातल्या गतींची गती येते. जसा गुरूंचा गुरु असतो तशी ही परब्रह्माच्या स्थितीला, गतींच्या गतीला तो प्राप्त होतो. अमूर्तीची मूर्ती होऊनी ठाके. अमूर्त म्हणजे काय? अमूर्तीची म्हणजे ब्रह्माची मूर्ती होऊन तो राहतो. कारण अमूर्त परब्रह्मच आहे, बाकी सगळं विश्व तर मूर्त आहे. अव्यक्त अमूर्त परब्रह्म आहे. त्या परब्रह्माची प्रतिमूर्ती होऊन तो या जगात वावरत असतो. साक्षात परब्रह्मच, साक्षात परब्रह्मच. कोण? असा योगभ्रष्ट योगी अनेक जन्मानंतर अशी परब्रह्माची मूर्ती होऊनच वावरत असतो. परब्रह्माचं प्रतिरूप असतो तो. सुंदर वर्णने श्रुते हो. ओवी क्रमांक 471. तेणे बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. त्याने गेल्या कित्येक जन्मांमध्ये, बहुती जन्मी मागील, किती जन्म? 100 जन्मांच्या राशी, हजारो जन्मांचे अडथळे पार करत करत तो आता काय केलं आहे? विक्षेपांची पाणीवळे. पाणीवळे म्हणजे पाणी, जलाशय. त्यांनी विक्षेप म्हणजे केर कचरा, मनातला मळ, मनातल्या अशुद्ध विचारांचा मळ पाण्यामधला स्वच्छ करत. पाणीवळे, पाणीवळे म्हणजे पाणी, मनरूपी पाणी. त्या मनरूपी पाण्यातला केर कचरा, विकल्प, अशुद्धी सगळी त्याने झाडिली, साफ केली आहे. केवढं कठीण काम आहे. मनातली अशुद्धी काढून टाकायची. मनरूपी पाण्याला, मनरूपी चंचल पाण्याला शुद्ध करायचं हो.
त्या मनामध्ये केवढी अशुद्धी आहे. शुद्धता नावाला पण नसते मनामध्ये, हो क्वचित असते. ध्यान करताना वाईट विचार मनात येतात, ती सगळी अशुद्धी मनामधली हा झाडून टाकतो. म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका, आणि ती मनातलं चांचल्य साफ केल्याबरोबर लग्न घटिका बुडते आणि ब्रह्माशी तो एकरूप होतो. आता लग्न घटिका बुडणे, श्रोते हो, आपल्याला माहिती आहे भास्कराचार्यांची मुलगी लीलावती, तिची कथा आपल्याला माहिती आहे. कारण वधूवरांचं लग्न ज्या मुहूर्तावर लागायचं आहे ती अगदी परफेक्ट अचूक वेळ जाणण्यासाठी लग्न घटिका लावून ठेवतात. ती लग्न घटिका पाण्यात असते, घटयंत्र म्हणजे घटिका असते घड्याळासारखं, ती पाण्यात ठेवतात. ती पाण्यात बुडाली पूर्ण की इकडे लग्न लागतं, तो शुभ मुहूर्त असतो. अशी ही लग्न घटिका असते. आता हा शब्द कालातीत झालेला आहे, कारण मुहूर्तावर लग्न लागतच नाही. मला वाटतं लग्न घटिका नाचण्यासाठी ठेवत असतील की आता नाचायला सुरुवात करा, अमर्याद डान्स करतात लोक. तर आता ह्या लग्न घटिकेला अर्थ राहिलेला नाही, पण पूर्वी लग्न घटिका बुडाली की लग्न लावायचे. आता या योग्याच्या बाबतीत काय होतं आहे की उपजत खेव, तो जन्मल्याबरोबर त्याची लग्न घटिका बुडते, म्हणजे त्याचं ब्रह्माशी लग्न लागतं. जन्मल्याबरोबर उपजत खेव, जन्मल्याबरोबर परब्रह्माशी तो एकरूप होतो. लग्न म्हणजे काय, लसज धातू आहे, एकरूप होणे, दोन आत्म्यांचं मिलन म्हणजे लग्न आहे. श्रोते हो, याचं जन्मल्याबरोबर परब्रह्माशी लग्न लागून जातं. कारण मनातला सगळा कचरा याने अनेक जन्मामध्ये साफ केलेला आहे. हे अनेक जन्मांचं काम आहे, 100 जन्म 1000 जन्म याचं काम आहे. सुंदर वर्णने. मी इथे थांबते थोड्या वेळ. इत्यलम.